सुंदरकांड फक्त एकाच मिनिटात। रामाच्या विरहाने व्याकुळ झालेल्या सीतामाईचा शोध घेण्यासाठी वीर हनुमान आकाशात झेपावतो। सागरावरून उड्डाण करत तो लंकेत पोहोचतो। एका अज्ञात नगरीत प्रवेश करताना त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो, परंतु त्याची रामभक्ती त्याला प्रत्येक अडचणीवर मात करण्यास मदत करते। लंकेत अशोक वाटिकेत त्याला सीतामाई भेटतात। रामाची अंगठी पाहून त्यांना अत्यानंद होतो आणि हनुमानाला आपल्या दुःखाची कहाणी सांगतात। हनुमान त्यांना धीर देतात आणि लवकरच राम त्यांना सोडवण्यासाठी येतील असा विश्वास देतात। हनुमानाने रावणाच्या बागेतील वृक्ष तोडले आणि त्याच्या सैनिकांशी लढाई केली। आपल्या पराक्रमाने त्याने रावणाला आणि त्याच्या दरबारींना चांगलीच शिकवण दिली। रावणाचा पुत्र इंद्रजित याने त्याला ब्रह्मास्त्राने बांधले, पण हनुमानाने रामाच्या नावाचा आदर राखत ते बंधन स्वीकारले। रावणाच्या दरबारात हनुमानाने निर्भीडपणे आपली बाजू मांडली आणि रावणाला सीतेला परत पाठवण्याची विनंती केली। रावणाने त्याचे म्हणणे धुडकावून लावल्यावर हनुमानाने लंकेला आग लावली। सीतामाईची भेट घेऊन आणि लंकेत आपली शक्ती दाखवून हनुमान परत रामाकडे येतात। त्यांनी माता सीतेची भेट आणि लंकेतील घडामोडींची माहिती रामला दिली। हनुमानाचे हे कार्य पाहून राम आणि त्यांच्या सैन्याला खूप आनंद झाला। हनुमानाची निष्ठा, शौर्य आणि बुद्धिमत्ता पाहून सर्वांनाच त्याचे कौतुक वाटले। खरंच हनुमान म्हणजे भक्ती आणि शक्तीचा अद्भुत संगम।